राजमान ऑटोमोटिव्ह तासगावमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आमच्या वर्कशॉपवर आलेली रॉयल एनफील्ड क्लासिक 350 गाडी. लगेच आमच्या मेकॅनिकने तिला तिच्या जागेवर लावून कामाला सुरुवात केली आणि पाठीमागच्या चाकाची नट लूज करून ब्रेक साळी सोडवली आणि गाडी वाकडी करून पाठीमागचे चाक बाजूला काढून घेतले. लगेच चेनव्हीलचा हाफ पण बाजूला काढून घेतला. बघतोय तर काय, चेनव्हीलला निम्मे दातच नव्हते. लगेच 12 नंबर आणि 19 नंबर ड्रेन बोल्ट काढून ऑइल ड्रेन करून घेतले आणि ऑइल फिल्टर पण काढून घेतला. एअर फिल्टर बॉक्स खोलून एअर फिल्टर काढून घेतला आणि क्लच सेटिंग करून घेतले आणि एअर फिल्टरला एअर मारून पूर्णपणे क्लिअर करून घेतला आणि एअर फिल्टर बॉक्स पण क्लीन करून त्यावर सर्व्हिस डेट लिहिली आणि फिटिंग करून घेतला. लगेच पाठीमागच्या चाकाचे ब्रेक लाइनिंगवर पॉलिश पेपर मारून ब्रेकचा कॅम ॲडजस्ट केला आणि पुढील बाजूने किकचा नट काढून घेऊन किक काढून घेतली आणि फुटरेस्ट पण बाजूला करून घेतली आणि मॅग्नेट कव्हरची नटे काढून मॅग्नेट कव्हर काढून घेतले. गिअर शिफ्ट करताना जास्तच आवाज येत होता म्हणून गिअर सेटिंग चेक केले तर गिअर सेटिंगमध्ये लईच गडबड वाटली. लगेच जुनी खराब झालेली चेन काढून घेतली आणि मॅग्नेट कव्हरमधील सर्व कचरा साफ करून घेतला. लगेच चेनव्हीलचे लहान व्हील काढून घेतले आणि त्याचे दात आमच्या मेकॅनिकने मोजले आणि पुलर पाण्याने मॅग्नेट काढून घेतले. शांत डोक्याने आमच्या मेकॅनिकने गिअर सेटिंग केले आणि सेटिंग केल्यानंतर काढलेले मॅग्नेट जोडून घेतले आणि आवळून घेतले. लगेच चेनव्हीलचे लहान व्हील घेऊन ओरिजिनल रॉयल एनफील्डची चेन आणि चेनव्हील घेतले आणि लगेच चेनव्हील बेरिंग प्रेस केले. चेनव्हील चिमट्यावर बसवून घेतले आणि आवळून घेतले. लगेच पॅकिंगमधून चेन बाहेर काढून तिला त्याच्या जागेवर बसवली आणि आता जागा सोडू नकोस असं सांगून तिला लॉक करून टाकली. लगेच ब्रेक सळी सोडवून घेतली आणि पुढील आणि मागील बाजूने दुसऱ्या मेकॅनिकने मॅग्नेट कव्हर जोडून घेतले आणि सर्व नटे लावून आवळून घेतले. लगेच मागील बाजूने गाडी वाकडे करून मागील चाक जोडून घेतले आणि फिटिंग करून घेतले. मॅग्नेट कव्हर जोडल्यावर किक जोडून घेतली. ओरिजिनल रॉयल एनफील्डचा ऑइल फिल्टर घेऊन त्यामध्ये ऑइल भरले आणि जोडून घेऊन इंजिन ऑइल घालून ऑइल कॅप लावून घेतली. लगेच दुसऱ्या मेकॅनिकने नवीन जोडलेली चेन आवळून घेतली आणि जोडलेले चाक परत आवळून घेऊन आमच्या मेकॅनिकने ट्रायलसाठी गाडी बाहेर काढली आणि ट्रायल घेऊन काम संपवले. धन्यवाद.